जोरात आवाज वाढवा. माहेरचं नाव माहेरचं फुल्याबाई कुंडलिकराव गाव. माझं माहेर जरी मुकून असलं पण माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्यांच्यावरच माझ्या वडिलांचं. हा माझ्यावर जास्त. जावई जास्त आवडतं हा. म्हणून तर कागद कुठे दिले त्यांनी. कसं काका आता मधून काय दाढींमध्ये काय कोणतेही गुण मला आवडत नाही. ते काही जॉब करतात काय नाही. ते काय तुमच्या करतात? लग्नाची बोली कोणी केली होती? ते इलेक्ट्रिशियनचं काम करतात. इलेक्ट्रिशियन. ते कामावरती गेल्यानंतर मी त्यांना ते सांगते काळजी का गेल्यानंतर कुठे वा लाईट बंद करा तेव्हा काम करा तर ते चिडतात माझ्या. काळजी घेतली. तुम्ही सप्लाय बंद करून काम करत जा बरं का. ते म्हणते सारखं सांगते गोळ्या तुमच्या लग्नाचा विषय चालू कसा झाला होता तुमच्या? समजा तुम्ही आमच्या तर- पोट आलाच नाही तुमच्या तुम्हीच भेटून घेतला का लग्न? माझ्या आजोबांनीच जमवलं आम्ही बघायचं पण कार्यक्रम हे केले काय आता तुम्ही एवढं एका वर्गात होते एवढं एकमेकाला बघत होते. शाळेत परीक्षेच्या वेळेस सोबतच होते. शाळेत बरोबर तेव्हा होते. पाहायचा काही विषयच नाही. ते एखाद्या संघटनेत काम करता का? हो, एखाद्या संघामध्ये बरं. आणि ते वेळ देता का तिथे काही हो, जातात देतात का? त्यांच्यासाठी संघाचं कार्य संघाचं काय कार्य आहे त्यांचं? RSS मध्ये. नाही, कुठे जातात काही? आता ते सांगतील जात राहतो. नाही 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 त्यांचे हे असतात ना कॅम्प्स वगैरे असतात. मोठी संघटना कोटी कोटीमध्ये बाळूसुरा त्यांच्या. हो आल्यानंतर मग सांगतात घरी काय झालं ते मग आम्हाला ते आवडतं. हा चांगले. दुकानामध्ये असताना तुम्ही दोघे दुकानात उभे, गिराईक समोर उभे, माझ्यासारखं एखादं गिराईक आलं आणि त्यावेळेस तुमचं काही वाद झाला की कधी झगडे होतात का दुकानात? झगडे व्हायचं कारण कोण असं तुम्ही का ते? प्रामाणिक कबुली दिली. आमच्या मेवणी बाई खूप प्रामाणिक आहे आणि साडू आमच्या देव माणूस आहे त्यामुळे नाही आहे का असं काय आहे का अजून हे तुम्ही सांगितलं की ते लाईट चालू ठेवूनच काम करतात. हा चांगला वाईट गुण आपण चांगला गुण पण सांगा त्यांच्याविषयी की तुम्हाला काय चांगलं वाटतं. कॅमेरा चालू आहे. घरच्यापेक्षा बाहेरचं जास्त प्रेम येतं त्यांचं. सांगतात बाहेर काय झालं ते सांगतात मला. भाऊ जास्त प्रेम आहे की अर्थ बदलते. प्रेम तर आहेच आहे. कारण मी काय केली आजार जास्त केली. बालपणीचे मित्र एकाच वर्गात होते. पण असं कधी वाटतं का की मोहन भाऊ बंडू भाऊ यांना ते जास्त वेळ देतात? हो देतात ना कारण ते त्यांच्यासाठी तेच उभे असतात. सांगायची गरजच नाहीये. पण तुम्हाला असं वाटतं कधी त्याच्यासाठी कमी वेळ द्यावा? नाही ना चांगलं. हे एकमेकांसाठी उभे असतात. हे महत्त्वाचं आहे. सांगताय का त्यांचा होऊ नये जास्त आपण असं वागायचं. तुम्हाला असं कधी वाटतं का हो? इतर महिलांना तो प्रश्न नाही विचारला. तुम्हाला असं कधी वाटतं का म्हणजे दररोज जेवण बनवते आज त्यांनी जेवण बनव आमच्यासाठी? नाही ना कधी कधी बनवतात. आदर्श घ्या आदर्श. कारण माझ्यापेक्षा ते जास्त चांगलं बनवतात. नाही आता जेवण बंद ठीक आहे पण भांडे धुणं वगैरे काय असं काही खाऊ घालता. खातीच नाही गोड पण खाते ना आम्ही म्हटलं का खा थोडं पण. जेवण फार कधी. त्यांच्या एक समजा तुम्ही नवरा बायको आहेत हे सोडून द्या पण त्यांच्या विकासासाठी तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही त्यांनी हे केलं तर त्यांचं भविष्य का खूप उज्ज्वल होईल असं एक जनरल माणूस म्हणून सांगा. त्यांनी जे केलं ते इथपर्यंत त्याच्यामुळे पोहोचले ते. कुठपर्यंत पोहोचले? चांगले म्हणजे त्यांचं नाव चांगलं होतं त्यांनी कमवलं. काही हातात नसताना त्यांनी चांगलं प्रगती केली. अजून काही असं वाटतं तुम्हाला की त्यांनी अजून असं केलं तर अजून एक प्रगतशील व्यावसायिक म्हणून त्यांचं नावारूपाला येईल असं गोंदे गावामध्ये? ऑलरेडी ते करतातच ना. सॅटिस्फाईड. म्हणजे ते आहे आहे त्याच्या समाधानी. चांगलं आनंद. व्हेरी गुड. धन्यवाद.